ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत कोटी रुद्र संहिता. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गौतम ऋषींची साधना आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा की जे आपल्या अतिशय जवळ असे आहे. त्यानंतर गौतम ऋषींवर कुठल्या प्रकारचे आरोप केले गेले होते, तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि गंगेचे प्रगटीकरण कशा प्रकारे झाले, ऋषींनी द्वेषाचे प्रायश्चित्त कशा प्रकारे केले आणि वैद्यनाथेश्वरचा महिमा आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की पुरातन काळी गौतम नावाचे एक महान ऋषी होऊन गेले आणि त्यांची पत्नी ही अहिल्या ते अतिशय धर्माचे आचरण करणारी अशी होती. एकदा त्या प्रांतामध्ये पाऊस पडला नाही आणि पाऊस न पडल्यामुळे तेथे धान्य उगवले नाही. झाडे वेली सर्व काही वाळून गेले. त्यामुळे तेथे राहणारे ऋषी मुनी व लोकही तेथील क्षेत्र सोडून निघून गेले. तसेच पशुपक्षी देखील तेथून निघून गेले. त्यावेळी गौतम ऋषींनी कठोर अशी तपसाधना करून वरुणाला प्रसन्न करून घेतले. वरुणाने त्यांना जेव्हा वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा गौतम ऋषी म्हणाले की येथे जलाचा वर्षाव व्हावा, हेच वरदान मला द्या. त्यावेळी वरुणाने गौतम ऋषींना एक खड्डा खोदण्यासाठी सांगितला आणि तेथे पाणी लागले. ते पाणी कधीही न संपणारे असे देखील सांगितले. तसेच ते पाणी तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल असे देखील सांगितले. जलाची व्यवस्था केल्यामुळे गौतम ऋषींनी वरुणाला हात जोडले. जलाची सोय झाल्यामुळे गौतमांचे नित्य नियमन सुरू झाले. शेती वाढू लागली. झाडे वेली पुन्हा टवटवीत झाली आणि त्यामुळे गेलेले लोक पशुपक्षी पुन्हा परत आले आणि गौतम ऋषीच्या प्रभावाने पुन्हा ते वन फुलले. गौतम ऋषींनी पाणी निर्माण झाल्यानंतर अहिल्याला कमंडलून घेऊन पाणी आणण्यासाठी सांगितले. त्यावेळी पाणी नेण्यासाठी ऋषी स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी अहिल्याला पाणी घेण्यास विलंब लावला. घरी गेल्यानंतर ऋषीपत्नींनी अहिल्याच्या विरुद्ध सर्व काही सांगितले. सगळे ऋषी क्रोधित झाले. त्यांनी गणेशाची आराधना केली आणि त्यावेळी गणेश प्रसन्न झाले. ऋषींनी गणपतीला विनंती केली की गौतमांना गावाच्या बाहेर पाठवा. गणपतीने सांगितले की हे योग्य नाही, पण बाकी ऋषी काही केल्या ऐकण्यास तयार नव्हते. त्यावेळी गणेशाने गायीचे रूप घेतले आणि गौतमांच्या शेतीची नासधूस ही केली. गौतम ऋषींनी गवताच्या पेंडीने गायीला मारले, पण त्यामुळे गाय मृत्यू पावली. इतर ऋषींनी गौतमांना महापातक लागले म्हणून सांगितले आणि गौतमांना आणि अहिल्याला गाव सोडून जाण्यासाठी सांगितले. गौतम ऋषींनी विचारले की गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी काय करावे. त्यावेळी ऋषींनी सांगितले की ब्रह्मगिरीच्या डोंगराला 101 प्रदक्षिणा घाला, पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घाला, गंगेमध्ये स्नान करून पार्थिव लिंग तयार करून त्याची तुम्ही पूजा करा. त्याप्रमाणे गौतम आणि अहिल्याने पूजा केली. त्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीबरोबर कठोर अशी साधना केली आणि या साधनेमुळे भगवान शंकर आपल्या गणांसह प्रकट झाले. त्यांनी गौतम ऋषींना विचारले की तुम्हाला कोणता वर पाहिजे. त्यावेळी गौतम ऋषींनी सांगितले की माझ्या हातून गोहत्या झाली नाही. तुमच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींनी ही हत्या मुद्दाम घडून आणली. तुमचा काही दोष नाही. गौतम ऋषी शिवांना म्हणतात की माझ्या विरुद्ध ऋषींनी ही घटना घडवून आणली असली तरी त्यांच्यामुळे आज तुमचे मला दर्शन झाले. आता सर्वांना पावन करणारी गंगा पृथ्वीवर आणा आणि हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे, अशी गौतम ऋषी शिवांना म्हणतात. त्यावेळी शिवजीच्या आज्ञेने श्रीरूपी गंगा प्रकट झाली आणि त्या गंगेमुळे गौतमाचे पाप नाहीसे झाले. शिवजींनी गंगेला पृथ्वीवर राहून अनेकांच्या पापांचा नाश करण्यास देखील सांगितले. त्यावेळी गंगा म्हणाली की या स्थानी शिव आणि अंबिके हे सहज राहणार असाल तर मी इथे राहण्यास तयार आहे. गंगेचे म्हणणे शिवांनी मान्य केले आणि इतर तीर्थ देखील गुरूंनी सिंह राशीत प्रवेश केला की तेथे ते असेपर्यंत तीर्थ येथेच राहतील. सिंहस्थ पर्वाला सर्व तीर्थे येथे येतात. गौतम ऋषींनी प्रार्थना केल्यामुळे शिव आणि गंगा जेथे राहिले ते तीर्थ म्हणजे त्र्यंबकेश्वर, जे की गोदावरीच्या नदीच्या काठावर आहे. मित्रांनो, गौतमाच्या विरुद्ध वागणाऱ्या ऋषींना कोणती शिक्षा मिळाली असेल तर गंगा ब्रह्मगिरीवरून उगम पावली
गौतमांनी स्नान केले आणि ते पवित्र झाले. गौतमांच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींना ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा ते गंगेत स्नानासाठी आले. त्यावेळी गंगा ही गुप्त झाली. त्यावेळी आकाशवाणी झाली की कोणाबद्दल द्वेष धरू नका. तुम्ही गौतमांबद्दल द्वेष धरला आणि ब्रह्मगिरीला 108 वेळा प्रदक्षिणा आता तुम्ही घाला. व मनात द्वेष असणाऱ्या ऋषींनी गौतम मुनींचे पाय धरले आणि गौतम ऋषी म्हणाले की मी शिवभक्तीत रंगून गेलो असताना माझ्या हातून मुद्दाम खोटी गोहत्या का घडवली? आता शिव तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला वेदज्ञान प्राप्त होणार नाही आणि तुमच्या पुढील काळात देखील शिवभक्ती राहणार नाही. द्वेष ही सर्वात वाईट गोष्ट आहे. आता आपण बघणार आहोत वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा. लंकेचा राजा हा रावण होता आणि त्याने कैलास पर्वतावर जाऊन शिवांची कठोर अशी साधना केली होती. तेथून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धिदायक महारण्यात आला. पुन्हा तेथे त्याने तपश्चर्येला प्रारंभ हा केला. उन्हाळ्यात देखील तो पंचाग्नी साधना करत होता. शेवटी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. रावणाने विचार केला की आपले मस्तक तोडून शिवजींच्या चरणी अर्पण करावे. त्याच वेळी शिव हे रावणासमोर प्रगट झाले. शिवजींना समोर बघून रावणाला खूप आनंद झाला. रावण हात जोडून शिवांना म्हणाला की देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला तर माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्ही माझ्याबरोबर लंकेला चला. रावणाची इच्छा ऐकल्यानंतर शिव म्हणाले की माझे निवासस्थान सोडून मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, परंतु माझे आत्मलिंग मी तुझ्याकडे देतो. ते तू घेऊन जा आणि ते आत्मलिंग मात्र जाताना कुठेही तू खाली ठेवू नको. तसे जर झाले तर तू जेथे ते आत्मलिंग ठेवशील तेथे मी स्थित होईल. हा विचार तुला मान्य असेल तरच आत्मलिंग तू घेऊन जा. रावण शिवांना म्हणाला की मी आत्मलिंग कोठेच ठेवणार नाही. लंकेला जाऊन मी तेथे स्थिर करेन. रावणाने ते आत्मलिंग घेतले आणि तो लंकेकडे निघतो. शिवजींच्या मायामुळे त्याला लघुशंका येते. आता काय करायचं असा प्रश्न रावणापुढे उभा राहतो आणि तो आजूबाजूला पाहतो. त्याला एक छोटा मुलगा दिसतो. त्याने शिवलिंग त्या मुलाच्या हातात दिले आणि सांगितले की मी थोड्याच वेळात येतो, तोपर्यंत तू हे आत्मलिंग हातामध्ये ठेव. मुलाने देखील ते मान्य केलं व रावणाने ते आत्मलिंग मुलाच्या हातात दिले. रावणाला येण्यास थोडा विलंब झाला. मुलाला आत्मलिंगाचा भार सहन होईना आणि मुलाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो श्री गणेश होता. थोड्या वेळात रावण जेव्हा परत येतो ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही केल्यात ते आत्मलिंग मात्र उचलता येत नाही. रावण लंकेला जातो आणि पत्नी मंदोदरीला सर्व काही सांगतो. शिवलिंग जेथे ठेवले होते तेथे देवदेवता ऋषीमुनी येतात. त्यांनी शिवलिंगाची प्रेमाने पूजा केली आणि त्यांचे नाव वैद्यनाथ असे ठेवले. इकडे रावण अधर्माने वागू लागतो. सज्जनांना त्रास देऊ लागतो. एक दिवस नारद मुनी रावणाकडे जातात आणि म्हणतात की लंकेचा राजा, तुला वरदान लाभले आहे. तुझी अफाट शक्ती दाखवण्यासाठी तू कैलास पर्वत हलवून दाखव. रावण कैलास पर्वत हलवण्यासाठी जातो. त्यावेळी शिव म्हणतात की रावणा, तुला आता क्षमा नाही. लवकरच तुझे सामर्थ्य पूर्णपणे नाहीसा करणारा वीर पुरुष पृथ्वीवर जन्माला येईल. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीवर अवतार घेतला आणि रावणाला ठार केले. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.